शेकडेवारी पार्ट 1 पाहूयात. शेकडेवारीवर हमखास विचारले जाणारे प्रश्न आणि ते सोडवूयात अत्यंत सोप्या पद्धतीने. आज पाहणार आहोत दोन प्रश्न. पहिला, 120 ही संख्या 30% वाढवली असता किती होईल? आणि दुसरा, m ही संख्या 25% वाढवली असता 175 होते, तर m बरोबर किती? पाहूयात पहिला प्रश्न. 120 ही संख्या 30% वाढवली असता किती होईल? नेहमीच्या पद्धतीने कसं सोडवता? 120 चे 30% काढता आणि ते 120 मध्ये मिळवता. पाहूया सोप्या पद्धतीने. 30% वाढवली म्हणजे काय? 100 होती ती 130 झाली, तर 120 किती होईल? हे मांडलं त्रैराशिक. हे सोडवताना काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. x गुणिले 100 बरोबर 120 गुणिले 130. हे 100 इकडे गुणिले तिकडे जाऊन होणार भागिले. आता 0 0 गेले, 0 0 गेले, राहिले 12 गुणिले 13. x बरोबर आला 156, म्हणजे ती संख्या असणार आहे 156. पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलवर शेकडेवारी आणि नफा तोटा आणि इतर सर्वच घटकांच्या अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवलेल्या व्हिडिओ आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेकडेवारीची डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दुसरा प्रश्न आहे, m ही संख्या 25% वाढवली असता 175 होते, तर m बरोबर किती? 25% वाढवली म्हणजे 100 ची 125 झाली. आधीच्या उलटा आहे हे. इथे m आधी होता आणि तो वाढवून झालेला आहे 175. त्रैराशिक मिळालं, तिरकस गुणाकार करून सोडूया. m गुणिले 125 बरोबर 100 गुणिले 175. m ची किंमत काढण्यासाठी 125 तिकडे जाऊन भागिले होते. समान संख्येने भाग देऊ. 25 5 125, 25 चौक 100, 5 1 5, 5 3 15, 5 5 25. m बरोबर आला 35 गुणिले 4 म्हणजेच 140. पर्याय क्रमांक 2. आणि आता तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. 135 ही संख्या 20% वाढवली असता किती होईल? सोडवायचंय आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचंय.